नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विम्याची प्रतीक्षा करत असलेल्या राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांची खूप दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। पीक विमा कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि त्यातच अखेरकार खूप दिवसानंतर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे। शेतकरी मित्रांनो, शेती हा आपल्या देशाचा कणा आहे, पण अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे शेतकरी नेहमीच संकटामध्ये असतो। कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ, अशातच शेतकऱ्यांना आधार असतो तो सरकारी योजनांचा आणि पीक विम्याचा। आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत। तुम्हाला माहित आहे का, येत्या काही दिवसात आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती साधारणतः 2 ते 3 योजनांचे पैसे या ठिकाणी जमा होणार असून यामध्ये खास करून पीक विम्याची रक्कम देखील आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता, तसेच ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नव्हती तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि तसेच आता पीक विम्याची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच की पीक विम्याची रक्कम नेमकी कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार। तर शेतकरी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची बातमी आहे। राज्यातील साधारणतः 94 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे। साधारणतः 2400 कोटींचा पीक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित होणार असल्याची अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। आता पीक विमा नेमका कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती जमा होणार, त्याचबरोबर पीक विम्याच्या लाभाकरिता तुम्हाला कोणते काम करावे लागणार का, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी बघणार आहोत। म्हणजे की एकंदरीत जर बघायला गेलं तर पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। तुमच्या खात्यावरती पैसे नेमके कधी जमा होणार, पीक विम्याची रक्कम नेमकी कधीपर्यंत जमा होणार हे जर जाणून घ्यायचं असेल तर फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही, त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, कारण की यामध्ये तुमच्या फायद्याची प्रत्येक छोटी मोठी अपडेट मी तुम्हाला देणार आहे। सर्व काही माहिती बघणार आहोत, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता पीक विम्याची प्रतीक्षा करत असलेल्या राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील शेतकरी पीक विम्याची प्रतीक्षा करत होते। आता साधारणतः खरं तर जानेवारी महिन्यामध्येच पीक विम्याची रक्कम खात्यावरती जमा होणे अपेक्षित होते। आता जानेवारी महिना संपला, फेब्रुवारी महिना संपला, मार्च महिना या ठिकाणी चालू झालेला आहे आणि अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा झाली नव्हती। त्यामुळे नेमका पीक विमा कधी जमा होणार, का सरकारनं केलेली घोषणा हवेतच गेली का काय, असे देखील म्हणजेच की शेतकऱ्यांमधून प्रश्न उपस्थित करण्यामध्ये होते। शेतकऱ्यांनी सरकारवरती तीव्र नाराजी व्यक्त केली होती आणि त्यातच अखेरकार सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला जात असून आता शेतकऱ्यांसाठी सरकारने अतिशय महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत। शेतकरी मित्रांनो, नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला आहे आणि राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये सरकारने शेतकऱ्यांच्या अनेक योजनांसाठी हजारो कोटींची तरतूद केली आहे। त्यामध्ये नमो शेतकरी योजना असेल किंवा इतर कोणत्या योजना असतील तर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या योजनांसाठी सरकारच्या माध्यमातून हजारो कोटींची तरतूद आता करण्यामध्ये आली आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी, आधार देण्यासाठी राज्य सरकारने कर्जमाफीची देखील घोषणा केली आहे। शेतकऱ्यांचे साधारणतः 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज हे आता सरकार माफ करणार आहे। तसेच नियमित कर्जाची परतफेड करत असलेल्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे अनुदान देखील देण्याचा निर्णय हा राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर सरकार देखील आता शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत असल्याचं सध्या चित्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। आता सध्या जर बघायला गेलं तर राज्य सरकारची जी नमो शेतकरी योजना आहे
तर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता म्हणजेच की 8व्या हप्त्याचे 2000 रुपये देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच जमा होणार आहेत आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। परंतु सध्या जर बघायला गेलं तर पीक विमा कधी जमा होणार हा देखील शेतकऱ्यांचा प्रश्न होता। तर याबद्दल आपण या ठिकाणी बोलूयात। तर शेतकरी मित्रांनो, आता पीक विम्याबद्दल जर बोलायला गेलं तर शेतकऱ्यांना अनेक दिवसांपासून पीक विम्याची प्रतीक्षा होती, कारण की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीक विमा देण्याची घोषणा केली होती। तुम्हाला माहीतच असेल की खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते। या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना असं आश्वासन दिलं होतं की नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं आणि साधारणतः 17,500 रुपये हेक्टरी देण्यामध्ये येतील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी केलेली होती आणि त्या घोषणेनुसार आता पीक विमा कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते आणि त्यातच आता अखेरकार खूप दिवसानंतर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। अखेर आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे। आता नेमका पीक विमा कधी जमा होणार, तर शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा आणि स्क्रीनवरती बघू शकता, या ठिकाणी स्क्रीनवरती पहा, येत्या 8 ते 10 दिवसामध्ये खरीप पीक विम्याचे तब्बल 2400 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची या ठिकाणी बातमी आता समोर आली आहे। एकदम या ठिकाणी म्हणजेच की आनंदाची दिलासा देणारी बातमी आपल्याला सध्या बघायला मिळत आहे। राज्यातील जवळपास 94 लाख शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पीक विमा भरला होता। नैसर्गिक आपत्तीमुळे ज्यांचे नुकसान झाले अशा शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा मिळणार आहे। सरकारकडून यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली असून निधी वितरणाची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यामध्ये आली असून साधारणतः या ठिकाणी आता किती दिवसामध्ये पीक विमा जमा होणार, तर 8 ते 10 दिवसांमध्ये तुमच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे। केवळ पीक विमाच नाही तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता, PM किसान योजनेचा देखील हप्ता जमा होणार असल्यामुळे नक्कीच आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि ही सर्व रक्कम DBTच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल। DBT म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या प्रणालीच्या माध्यमातून पैसे खात्यावरती जमा होतील, त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही। तसेच शेतकऱ्यांसाठी आता महत्त्वाची सूचना आहे, लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता पीक विमा कधी जमा होणार हे तर आपण या ठिकाणी बघितलं आहे। किती पीक विमा जमा होणार, तर बघा शेतकरी मित्रांनो, सरकारने 17,500 रुपये देण्याची घोषणा केली होती। त्यानुसार सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे साधारणतः 17,500 रुपये या ठिकाणी हेक्टरी जमा होतील। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर पीक विमा कधी जमा होणार आहे, तर या ठिकाणी म्हणजेच की जी अधिकृतपणे माहिती समोर आली आहे त्यानुसार साधारणतः 8 ते 10 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरीप 2025चा पीक विमा जमा होणार आहे आणि साधारणतः 2400 कोटी रुपये ही रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। राज्यातील जवळपास 94 लाख शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पीक विमा भरला होता। नैसर्गिक आपत्तीमुळे ज्यांचे नुकसान झाले अशा शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा मिळणार आहे। आता राज्यातील साधारणतः 94 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती किती तर 2400 कोटींचा निधी जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे आणि ही जी पीक विम्याची रक्कम आहे ही कधी जमा होणार, तर येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। तसेच आता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे, लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। जरी आता पीक विम्याचे पैसे मिळणार असले तरी अनेकदा तांत्रिक कारणामुळे काही शेतकऱ्यांचे पैसे अडकतात, जसे की बँक खात्याशी आधार लिंक नसणे किंवा KYC अपूर्ण असणे। त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की तुमचे बँकेचे खाते तपासून घ्या आणि KYC अपडेट ठेवा, जेणेकरून वेळेवरती पैसे तुमच्या खात्यावरती जमा होतील। पैसे जमा होण्यास कसलीच अडचण या ठिकाणी येणार नाही। पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो बघा, आता पीक विम्याची रक्कम तर जमा होणार आहे। कधी पीक विमा जमा होणार, तर साधारणतः 8 ते 10 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार आणि साधारणतः 2400 कोटींची रक्कम ही आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केली जाणार आहे। म्हणजेच की आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा होणारच आहेत। आता जरी पीक विम्याचे पैसे जमा होणार असले तरी शेतकऱ्यांनी काही गोष्टींची खात्री करणे अत्यंत आवश्यक आहे आणि शेतकऱ्यांनी काही बाबींची पूर्तता करणे देखील अत्यंत आवश्यक आहे। म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांची अद्याप देखील KYC पूर्ण नसेल, ज्या शेतकऱ्यांनी
शेतकऱ्यांनी e-KYC केलेले नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ e-KYC करून घ्यावी, कारण की e-KYC पूर्ण असेल तरच खात्यावरती पैसे जमा होतील, अन्यथा पीक विमा मंजूर असून देखील तुमच्या खात्यावरती मग 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तुमची e-KYC आहे का नाही याची खात्री करून घ्या आणि e-KYC नसेल तर तात्काळ e-KYC करून घ्या। त्यानंतर दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की तुमचं जे बँकेचं खातं आहे ते तुमच्या आधार कार्डाशी लिंक आहे का नाही याची देखील खात्री करून घ्या। जर बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक नसेल तर बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक करून घ्या। जर बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक असेल तरच पैसे जमा होतील, अन्यथा पैसे जमा होणार नाहीत। त्यामुळे या दोन गोष्टींची खात्री करून या दोन बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे। e-KYC करणे आणि बँक खाते आधार कार्डाशी लिंक करणे हे करणे अत्यंत आवश्यक आहे। आणि ज्या शेतकऱ्यांची ही दोन कामे पूर्ण असतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, आणि ज्या शेतकऱ्यांची ही कामे पूर्ण नसतील तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा मंजूर असला तरी 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, हे लक्षात घेणं आवश्यक आहे। त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो बघा, जर e-KYC केली नसेल तर आजची आज CSC सेंटरवरती जाऊन e-KYC पूर्ण करा। त्यानंतर जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आजची आज बँकेमध्ये जाऊन या ठिकाणी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करणे देखील अत्यंत आवश्यक आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता साधारणतः 8 ते 10 दिवसामध्ये पीक विमा आणि या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता असेल, PM किसान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। तर नक्कीच आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे आणि राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी ही 30 जून 2026 पर्यंत होणार आहे, हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही बातमी प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे। तुम्हाला या माहितीबद्दल काय वाटते, तुमच्या भागामध्ये पिकांचे किती नुकसान झाले होते कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि इतर शेतकरी बांधवांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। जय जवान जय किसान।